सिनेमा असो, मालिका असो किंवा नाटक असो, कोणतीही कथा ही त्यातील खलनायक किंवा खलनायिकेशिवाय पूर्ण होत नाही. माणसाच्या व्यक्तिमत्वाची वाईट बाजू दाखवणारे आणि पडद्यावर रंगवणाऱ्या खलनायिकांचा देखील स्वतःचा एक चाहता वर्ग आहे. सध्या सगळीकडेच निगेटिव्ह व्यक्तिरेखा खूप गाजतायत. त्यांची कारस्थानं, त्यांचा अभिनय लोकांना विशेष आवडतो. मराठी सिनेमातील जसे काही पुरुष खलनायक गाजले, त्याहीपेक्षा प्रसिद्धी मिळाली ती स्त्री खलनायिकांना. पाहूया मराठी चित्रपटातील गाजलेल्या स्त्री खलनायिका. केवळ मराठी सिनेमातच नाही तर बॉलिवूड सिनेमामध्ये देखील खलनायिकेच्या भूमिकेत आपली वठ निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल. आपला जोरकस अभिनय, उत्तम संवाद शैलीमुळे त्यांनी त्यांची प्रत्येक खलनायकी भूमिकेत जान आणली. माहेरची साडी या सिनेमातील खाष्ट सासू म्हणून ज्यांना लोकप्रियता मिळाली, त्या अभिनेत्री उषा नाडकर्णी आजही त्यांच्या सासूच्या भूमिकेसाठी विशेष नावाजल्या जातात. माहेरची साडी या चित्रपटानंतर त्यांना निगेटिव्ह भूमिकेसाठी अनेक प्रस्ताव आले आणि त्या खलनायिका म्हणून प्रसिद्ध झाल्या. हिंदी टेलिव्हिजनवर देखील पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी साकारलेली निगेटिव्ह भूमिका अतिशय गाजली. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील आणखी एका खलनायिकेनं नावलौकिक मिळवला. ती अभिनेत्री म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला. शशिकला यांनी मराठी सिनेमात देखील काम केलंय. अलका कुबल आणि महेश कोठारे यांची मुख्य भूमिका असलेल्या लेक चालली सासरला या सिनेमात त्यांनी साकारलेली खाष्ट सासूची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. विनोदी, गंभीर अशा विविध भूमिका साकारणाऱ्या सविता मालपेकरांनी खलनायकी भूमिकेत देखील आपली छाप सोडली. काकस्पर्श या सिनेमात त्यांनी साकारलेली म्हाताऱ्या आत्तेची भूमिका विशेष लक्षात राहिली. तर या आहेत मराठी सिनेसृष्टीतील गाजलेल्या खलनायिका. यापैकी कोणती अभिनेत्री तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.